आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर काँग्रेसच्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी विविध आरोप करत कुटुंबियांना धमकावल्याचा सुद्धा आरोप केलाय। उईके यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यामुळे त्यांनी कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप केलेला आहे। दरम्यान हे आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत असं भाजपनं सांगितलेलं आहे। आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांच्या विरुद्ध अनेक केसेसच्या संदर्भामध्ये मी बोलले होते। त्यामध्ये त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांनी धमकी दिली आहे मला, किंवा तुमचं आम्ही काही बरं वाईट करू किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी नाही का। सुरुवातीला मी ती धमकी सहज घेतली, मला काही विशेष वाटलं नाही। पण तो काल परवा मला सोशल मीडियावरती मेसेज दिसलेत की त्याने एका नरेश केडाम म्हणून व्यक्तीला सांगितलं की तुम्ही एक मोर्चा काढा त्यांच्या घरावरती, आणि त्यांनी म्हटलं की आम्ही त्यांच्या प्रियदर्शनी उईकेच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहोत। मग मला वाटलं की आपणही आपली सत्यबाजू मांडली पाहिजे, आपण का घाबरायचं। भाजपा नेत्यावर हे खोटे आरोप केले आहेत। त्यांना वकील असून हे समजायला पाहिजे, जेव्हा मॅटर कोर्टाच्या समोर प्रलंबित असतं तेव्हा या सर्व बाबतीमध्ये कुठलीही प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला वाचणं आवश्यक आहे। मी सुद्धा एक वकील असल्यामुळे मी या बाबतीमध्ये फार डिटेल जाणार नाही, परंतु मॅटर कोर्टासमोर प्रलंबित आहे, त्यामुळं त्यांनी जे आरोप केले त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो। हे आरोप पूर्णपणे खोटे आणि बेमालूम आहेत।